त्यानंतर आहे आराही उपयोगिता नियमाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याला उपयोगिता विश्लेषण हा भाग त्याला असं म्हटलं जातं. तर उपयोगिता विश्लेषणाचा विचार किंवा सिद्धांत आज आपण बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला हे बघायचे की उपयोगिता म्हणजे काय. उपयोगिता, ओके, तर ज्याला युटिलिटी असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर उपयोगितेचा अर्थ आहे की व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्याची वस्तूमध्ये असलेली क्षमता किंवा शक्ती, किंवा व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्याची वस्तूमधील शक्ती म्हणजेच उपयोगिता असं त्याला आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काय, समजा आपल्याला लाडू खायची इच्छा झाली, तर ही लाडू खाण्याची इच्छा आपल्याला कशामधून पूर्ण होणार आहे? फक्त लाडूमधूनच होणार आहे. केळ खाण्याची इच्छा झाली तर केळ खाण्याची इच्छा ही आपल्याला केळामधून पूर्ण होणार आहे, परंतु केळ खाण्याची इच्छा लाडूमधून पूर्ण होणार नाही. आपली इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता कोणत्या वस्तूमध्ये आहे? ही फक्त केळामध्ये आहे. ओके, आपल्याला जर अभ्यास करायची इच्छा असेल किंवा अभ्यास करायची गरज असेल, ही झाली इच्छा किंवा गरज. ओके, तर ही गरज पूर्ण करण्याची क्षमता ही पुस्तकांमध्ये आहे, आणि म्हणून म्हटलं जाते की पुस्तकामध्ये जी क्षमता आहे अभ्यास करण्याची किंवा ज्ञान देण्याची, व्यक्तीला ज्ञान पुरविण्याची, ही क्षमता या पुस्तकांमध्ये आहे. त्याला म्हटलं जातं उपयोगिता. तर ही झाली उपयोगिता. ओके, तर प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही वेगवेगळी असते, भिन्न असते. प्रत्येक वस्तूची वैशिष्ट्य वेगवेगळे असतात आणि त्यामुळे तिची उपयोगिता सुद्धा वेगवेगळी असते. फक्त फरक एवढाच आहे की प्रत्येक वस्तूमध्ये असलेली जी क्षमता आहे, ही क्षमता आपल्याला कुठपत कोणत्या वस्तूची गरज आहे किंवा आवश्यकता आहे हे निवडण्याचं काम मात्र आपल्याला करावं लागतं. ओके, समजा आपल्याला म्हणून म्हटलंय की लाडू खायची इच्छा झाली आहे, तर ही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता लाडूमध्ये आहे, आणि म्हणून लाडूमध्ये व्यक्तीची इच्छा लाडू खाण्याची किंवा लाडू बद्दलची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची क्षमता ज्यामध्ये आहे त्याला उपयोगिता असं म्हटलं जातं. ओके, तर या उपयोगितेच्या संदर्भात एक सिद्धांत मांडला जातो की आरासी उपयोगिता नियम. काय आहे हा आरासी उपयोगिता नियम? यामध्ये इतर परिस्थिती कायम असतात, इतर परिस्थिती कायम असतात किंवा स्थिर असतात, व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता, नंतरच्या प्रत्येक मात्रेपासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता ह्रास पावत जाते. ओके, आता ही व्याख्या दिलेली आहे आरासी उपयोगिता नियमाची, परंतु ही नियमाची व्याख्या समजून घेण्यासाठी आपण पुढे चलूया आता. ओके, काय म्हटलेलं आहे की इतर परिस्थितीमध्ये, ही इतर परिस्थिती म्हणजे गृहीत परिस्थिती असतात. ज्या पद्धतीने आपण मागणीच्या नियमाची गृहीते पाहिली आहे, ज्याप्रमाणे आपण पुरवठा नियमाची गृहीते पाहिलेली आहेत, त्याचप्रमाणे या आरासी उपयोगिता नियमाला सुद्धा काही गृहीते आहेत. त्या गृहीतांवरच हा आरासी उपयोगिता नियम अवलंबून आहे. ओके, तर आता हा आरासी उपयोगिता म्हणजे काय किंवा हा आरासी उपयोगिता नियम काय आणि कसा लागू होतो याचा विचार आपण करूया. ओके, आता नंतरच्या प्रत्येक मात्रेपासून मिळणारी उपयोगिता असं या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, नंतरच्या प्रत्येक मात्रेपासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता ह्रास पावत जाते, ज्याला सीमांत उपयोगिता असं म्हटलं जातं. ओके, आता हे या उदाहरणामध्ये आपण बघूया की वरील या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. समजा आपल्याला एक वस्तू लाडू खायची इच्छा झाली. ओके, तर हा लाडू खात असताना, लाडू जेव्हा आपण खातो, लाडू खायची इच्छा झाली तेव्हा आपल्याला सर्वप्रथम या लाडवाची इच्छा किंवा त्याची तीव्रता खूप जास्त असते, आणि म्हणून त्यापासून खूप जास्त उपयोगिता प्राप्त होते असं म्हटलं जातं. समजा हा लाडूचा पहिला नग आपण खाल्ला तर त्यापासून आपल्याला 20 मात्रा उपयोगिता प्राप्त होते असं आपण गृहीत धरू. हे कशी मोजायची, याचं मोजमाप काय आहे, हे पैशाच्या आधारे त्याचा आपल्याला मोजमाप करता येते, याचा विचार आपण नंतर करूया. ओके, म्हणजे असं प्रत्यक्षपणे असं मोजमाप नाही करता येत आपल्याला की जसं 1 किलो साखर किंवा 1 किलो तांदूळ किंवा 1 लिटर दूध, अशा पद्धतीने त्या वस्तूचे मोजमाप जसे आपल्याला करता येते तसे मोजमाप मात्र आपल्याला या उपयोगितेचे करता येत नाही. ही एक मानसिक प्रक्रिया आहे, मानसिक समाधान आहे, त्यामुळे ते आपल्याला गृहीत धरायचं आहे. ओके, आणि हे मिळणारं समाधान, हे मिळणारं जे समाधान आहे नंतर हळूहळू ह्रास पावत जाते, हे आपल्याला त्या ठिकाणी मांडायचं आहे.
ओके, हे स्पष्ट केलेलं आहे. आपण फक्त गृहीत धरू की आपण लाडूचा एक नग खाल्ला, त्यामुळे आपल्याला 20 मात्रा उपयोगिता मिळाली. ओके, आता या ठिकाणी काय होतं की या ठिकाणी एक लाडूचा नग खाल्ल्यामुळे आता त्या वस्तूच्या इच्छेची जी तीव्रता आहे, ही तीव्रता आता थोडी कमी झालेली असते. कारण काय? कारण एक लाडू आपण खाल्ला, त्यामुळे आता दुसऱ्या लाडूपासून मिळणारी उपयोगिता किंवा समाधान ज्याला आपण म्हणतो, हे समाधान पूर्वीपेक्षा कमी होते. पहिल्या लाडूपासून 20 मात्रा उपयोगिता किंवा समाधान मिळाली, परंतु आता दुसऱ्या लाडू पासून मात्र आपल्याला तेवढं समाधान किंवा उपयोगिता मिळत नाही, ती त्यापेक्षा कमी मिळते आणि त्यामुळे यापासून आपल्याला 15 मात्रा उपयोगिता मिळते असं आपण गृहीत धरू. म्हणजेच काय? पहिल्या लाडूपासून 20 मात्रा, दुसऱ्या लाडूपासून 15 मात्रा. म्हणजे या ठिकाणी दुसरा जो लाडू झाला हा सीमांत लाडू झाला. पहिल्यांदा एकच लाडू खाल्ला, आता 2 लाडू खाल्ले, म्हणजे दुसरा लाडू हा सीमांत लाडू झाला आणि या सीमांत लाडूपासून मिळणारी उपयोगिता आहे 15 मात्रा. आता या ठिकाणी पुन्हा आपली जी गरज आहे किंवा इच्छेची जी तीव्रता आहे ती पुन्हा कमी होते. त्यामुळे आता पुन्हा काय होईल? पुन्हा लाडूचा तिसरा नग जर खाल्ला किंवा त्याचा जर आपण उपभोग घेतला तर या ठिकाणी त्या लाडूपासून आता आपल्याला केवळ 10 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. ओके, म्हणजे पहिल्या लाडूपासून 20 मात्रा, दुसऱ्या लाडूपासून 15 मात्रा, तिसऱ्या लाडूपासून 10 मात्रा. कारण काय? कारण प्रत्येक वेळेस जसजसा आपण लाडूचा उपभोग घेत जातो तसं त्याची इच्छेची तीव्रता जी आहे, आपल्या गरजेची तीव्रता आहे, ही गरजेची तीव्रता कमी कमी होत जाते आणि म्हणून म्हटलं जातं की या ठिकाणी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही ऱ्हास पावत जाते, म्हणजे कमी कमी होत जाते. आणि अशा प्रकारे पहिल्या लाडूपासून 20 मात्रा, दुसऱ्यापासून 15, तिसऱ्यापासून 10, चौथा लाडू खाल्ला तर 5 मात्रा उपयोगिता मिळेल. आता या समजा असं गृहीत धरूया की आपण 4 लाडू खाल्ले. 4 लाडू खाल्ल्यानंतर आता आपल्याला लाडू खायची इच्छा राहिली नाही, कारण आपल्याला जी उपयोगिता मिळाली होती ती पूर्ण उपयोगिता मिळाली. आता आपल्याला 5वा लाडू खायची इच्छा नाही. त्यामुळे अशाही परिस्थितीमध्ये जर का हा 5वा लाडू खाल्ला इच्छा नसताना, तर आता यापासून आपल्याला उपयोगिता प्राप्त होत नाही, म्हणजे त्यापासून केवळ 0 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. कारण काय? कारण या ठिकाणी चौथ्या नगाला आपली पूर्ण गरज पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता यापासून आपल्याला कोणतीही उपयोगिता प्राप्त होत नाही. त्यामुळे 5व्या नगाला मिळणारी उपयोगिता ही 0 झालेली आहे. ओके, आता या ठिकाणी गरज नव्हती, इच्छा नव्हती, तरी आपण खाल्ला, त्यामुळे आपल्याला आता या ठिकाणी 0 मात्रा उपयोगिता मिळेल. अशाही परिस्थितीत पुन्हा जर एक जास्तीचा नग खाल्ला, इच्छा अजिबात नाही, 5व्या नगालाच आपली उपयोगिता 0 मात्रा झालेली आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये जर का आपण लाडूचा 6वा नग खाल्ला तर त्यापासून -5 म्हणजे जी उपयोगिता आपल्याला मिळाली होती ती सुद्धा कमी होते. ओके, ती सुद्धा कमी होते. म्हणजे बघा, आता ही आपण एकूण उपयोगिता याच्यावरून ही कशी काढलेली आहे? पहिल्या नगापासून मिळालेली उपयोगिता 20 मात्रा, दुसऱ्या नगापासून मिळालेली उपयोगिता 15 मात्रा, म्हणजे 20 आणि 15 एकूण झाले 35. ओके, 35. त्यानंतर तिसऱ्या नगाला मिळालेली उपयोगिता 10 मात्रा, तर हे 35 अधिक 10 बरोबर 45. चौथ्या नगाला मिळालेली मात्रा 5 मात्रा उपयोगिता, 45 अधिक 5 बरोबर 50. 5व्या नगाला आपल्याला मात्रा उपयोगिता मिळालेली नाही, कोणतीही उपयोगिता मिळालेली नाही. त्यामुळे 50 अधिक 0 बरोबर 50, म्हणजे जी उपयोगिता होती एकूण उपयोगिता ही मात्र स्थिर राहिली. आणि 6वा नग उपभोगला, जी गरज नव्हती, इच्छा नव्हती, तरी जबरदस्ती आपण खाल्ला, त्यामुळे जी उपयोगिता होती टोटल एकूण उपयोगिता जी आपल्याला मिळाली होती, जे एकूण समाधान आपल्याला मिळालं होतं ते सुद्धा कमी झालं, ते 5 मात्रेने कमी झालं. त्यामुळे काय झालं? 50 मधून -5 झाले, तर आता राहिली आपली 45 मात्रा. तर अशा पद्धतीने ही आराची उपयोगिता ऱ्हास पावत जाते. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही उपयोगिता ऱ्हास पावत जाते ज्या ठिकाणी उपभोग पूर्ण होतो, म्हणजे आता आपली इच्छा नाही, अशाही परिस्थितीमध्ये जर का आपण उपभोग घेतला तर 0 मात्रा उपयोगिता मिळते. अशाही परिस्थितीमध्ये पुन्हा एक उपभोग घेतला, एका वस्तूचा उपभोग घेतला तर -5 मात्रा उपयोगिता मिळते. पण याच्या पलीकडे मात्र वस्तूचा उपभोग व्यक्ती घेऊ शकत नाही. त्यामुळे एकूण उपयोगिता एकदा ऋणात्मक झाली किंवा मायनस झाली
तर त्या पलीकडे व्यक्ती उपभोग घेऊ शकत नाही. ठीक आहे. आता आपण हे पाहिलेलं आहे. पहिला नग, दुसरा नग, तिसरा नग आणि प्रत्येक वेळेला मिळालेली उपयोगिता ही ऱ्हास पावत गेलेली आहे. आणि अशा प्रकारे म्हणून म्हटलं जातं की इतर परिस्थिती स्थिर असतात. व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तर नंतरच्या प्रत्येक मात्रेपासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता जी या ठिकाणी पाहिली आपण. दुसरा नग म्हणजे दुसरा नग म्हणजे सीमांत, हा सीमांत नग झाला. त्यानंतर जो शेवटला 3 नगांचा उपभोग घेतला म्हणजे हा तिसरा नग म्हणजे सीमांत झाला. तर यापासून मिळणारी उपयोगिता, अशा प्रकारे नंतरच्या प्रत्येक मात्रेपासून मिळणारी उपयोगिता ही ऱ्हास पावत जाते, असं हा सिद्धांत सांगतो. याला आरासी उपयोगिता नियम असं म्हटलं जातं. ओके. आकृतीच्या सहाय्याने सुद्धा हा पुढील प्रमाणे दर्शविता येतो. ओके. या ठिकाणी सुद्धा अक्ष हा आडवा अक्ष आहे. या आडव्या अक्षावर उपभोग्य वस्तूचे परिमाण म्हणजे लाडू जसं आपण घेतलं असेल तर ते परिमाण, आणि अय या उभ्या अक्षावर उपयोगिता मोजलेली आहे. ओके. त्यानंतर हा ऋणात्मक स्वरूपाचा, वरून खाली उतरणारा आणि डावीकडून उजवीकडे झुकत जाणारा हा आरासी उपयोगिता वक्र दर्शविलेला आहे. आता हा वक्र असा दर्शवितो की लाडूचा पहिला नग किंवा वस्तूचा पहिला नग खाल्ला तर आपल्याला 20 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. ओके. दुसरा नग खाल्ला तर 15 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. तिसऱ्या नगापासून 10 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. चौथ्या नगापासून 5 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. 5व्या नगाला मिळणारी उपयोगिता 0 असते. ओके. हे आपण मागच्या उदाहरणामध्ये पण पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा 6वा नग जर आपण उपभोगला तर यापासून मिळणारी उपयोगिता -5 एवढी होते. ओके. तर अशा प्रकारे हा स1, स2, स3, हा इथे स4 बिंदू इथे आलेला आहे. हा 5वा नग आणि बिंदू एकच असल्यामुळे या ठिकाणी दाखवलेला नाही. ओके. तर अशा प्रकारे हा आरासी उपयोगिता वक्र आहे. या वक्रावर असं दर्शवले जाते की जसजसे वस्तूचे नग आपण उपभोगतो तसतसं नंतरच्या प्रत्येक मात्रेपासून मिळणारी उपयोगिता ही ऱ्हास पावत जाते. अशा प्रकारे हा आरासी उपयोगिता नियम या ठिकाणी संपतो. ठीक आहे. तर हा झाला आराशी उपयोगिता नियम. आता हा आरासी उपयोगिता नियम कोणत्या गृहीतांवर आधारलेला आहे, जी इतर परिस्थिती आपण म्हटलेला आहे ना. तर यामध्ये जी गृहीत आहेत ही गृहीते, त्यामध्ये पहिला समान गुणधर्माच्या वस्तू, म्हणजे ज्या वस्तूचा उपभोग आपण घेतो आहे तो त्या सर्व वस्तू समान गुणधर्माच्या आहेत. म्हणजे रंग, रूप, आकार, चव इत्यादी सर्व बाबतीमध्ये समान आहेत. म्हणजे लाडूचा आकार पहिला मोठा, दुसरा लहान किंवा पहिला लहान, दुसरा मोठा असं राहणार नाही. आरासी उपयोगिता नियम आपण अभ्यासत असताना हे गृहीत धरलेला आहे. ओके. त्यानंतर आहे अखंड उपभोग, म्हणजे उपभोग हा सातत्याने घेणार. आपण एक लाडू खाल्ला, त्यानंतर दुसरा लाडू खाल्ला, त्यानंतर तिसरा लाडू खाल्ला, असं होणार नाही. एक लाडू आता खाल्ला, एक दुपारी खाल्ला, एक संध्याकाळी खाल्ला, तर असं होणार नाही. असं जर वस्तूचा उपभोग घेत असेल तर आपल्याला हा आरासी उपयोगिता नियम अभ्यासता येत नाही. ओके. त्यानंतर आहे स्थिर मानसिक संतुलन, म्हणजे व्यक्तीचे जे मानसिक संतुलन आहे हे स्थिर आहे असं या ठिकाणी गृहीत धरलं जातं. म्हणजे व्यक्ती मानसिक दृष्ट्या संतुलित आहे, तो पागल किंवा मानसिकतेच्या दृष्टिकोनातून विपरीत अशा दृष्टीचा व्यक्ती नाही. आणि समान परिस्थिती ही सुद्धा समान आहे, त्यामध्ये बदल होत नाही. तर अशा पद्धतीने ही गृहीते या आरासी उपयोगिता नियमाची गृहीते सांगितली जातात. ओके. तर अशा पद्धतीने हा आरासी उपयोगिता नियम जो असं सांगतो की नंतरच्या प्रत्येक वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही ऱ्हास पावत जाते, आणि त्यासाठी हे 4 गृहीते आपण सांगितलेली आहे. पण असं जरी असलं तरी काही वस्तूंच्या बाबतीमध्ये हा आरासी उपयोगिता नियम लागू होत नाही, ज्याला आरासी उपयोगिता नियमाचे अपवाद असं म्हटलं जातं. मग आता हे अपवाद कोणते, काय अपवाद आहेत या आरासी उपयोगिता नियमाचे? ओके. त्यामध्ये पहिला आहे मादक वस्तू, म्हणजे दारू, आफू, गांजा, सिगारेट, तंबाखू अशा पद्धतीचे जे मादक वस्तू आहेत या मादक वस्तूंसाठी आरासी उपयोगिता नियम लागू होत नाही. ओके. कारण हे लक्षात येतं, जे तंबाखू किंवा दारू वगैरे पिणारे लोक आहेत यांचं एक तर मानसिक संतुलन पण बिघडलेलं असते, आणि त्यामुळे ते पहिल्यांदा एखादी वस्तू उपभोग घेतली आणि पुन्हा घेतली की त्यामुळे त्यांना त्यापासून किती समाधान मिळेल, पुन्हा कुणाला तर ते जास्त पण मिळू शकते है ना. तर त्यामुळे या मादक वस्तूंसाठी हा नियम लागू होत नाही. त्यानंतर आहे पैशासाठी सुद्धा हा आरासी उपयोगिता नियम लागू होतो.
कारण पैसा कितीही मिळाला तरी व्यक्तीला त्या पैशाची इच्छा किंवा पैसा मिळवण्याची इच्छा कधीही कमी होत नाही. त्यामुळे पैशासाठी सुद्धा हा आरासी उपयोगिता नियम लागू होत नाही असं म्हटलं जाते. ओके, आता काही लोक असं म्हणतात की पैसा हा जरी जास्तीत जास्त मिळतो तसं त्याची आरासी उपयोगिता ही ऱ्हास पावत जाते. त्यासाठी उदाहरण असं सांगितलं जाते की जसा एखादा भिकारी आहे, त्या भिकाऱ्याचे समजा 5 रुपये हरवले, तर त्याला जेवढं दुःख होईल तेवढं दुःख एखाद्या श्रीमंत व्यक्तीला होणार नाही. बरोबर आहे. समजा अंबानी आहे, त्या अंबानीचे जर का 5 रुपये हरवले किंवा 500 रुपये जरी हरवले तरी त्याला तेवढं वाईट वाटणार नाही. याचं कारण असं की त्याच्याकडे पैसा मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. आणि म्हणून पैशासाठी सुद्धा आराची उपयोगिता नियम लागू होतो काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. परंतु काही अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की पैशासाठी हा नियम लागू होत नाही, कारण पैसा ही अशी वस्तू आहे तो व्यक्तीकडे कितीही आला तरी तो त्याला नकोसा होत नाही. ओके, तर अशा प्रकारे हा एक अपवाद त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्यानंतर आहे दुसरा, संगीत किंवा काव्य. त्यानंतर तिसरा आहे संगीत किंवा काव्य. यासाठी सुद्धा आरासी उपयोगिता नियम लागू होत नाही असं काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. जसं एखादं गाणं आहे जे नवीन निघालं, एकदा ऐकलं की ते आपल्याला अजून ऐकण्याची इच्छा होते, किंवा एखादा डान्स वगैरे चालू असतो तेव्हा तो अजून पाहण्याची इच्छा होते. ओके, त्यामुळे असं म्हटलं जातं की यासाठी सुद्धा हा आरासी उपयोगिता नियम लागू होत नाही. परंतु काही लोक असं म्हणतात की यासाठी सुद्धा आरासी उपयोगिता नियम लागू होतो. कारण काय की एखादं गाणं आहे, ठीक आहे, सुरुवातीला तो पहिल्यांदा ऐकला, दुसऱ्यांदा ऐकला, तिसऱ्यांदा ऐकला, तर नंतर सुरुवातीला त्याची उपयोगिता ही वाढती दिसते, परंतु कालांतराने मात्र ती ऱ्हास पावत जाते. म्हणजे एक कालखंड किंवा एक वेळ अशी येते की याला सुद्धा आरासी उपयोगिता नियम लागू होतो. परंतु काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते याला आरासी उपयोगिता नियम लागू होत नाही असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे दुर्मिळ नाणी किंवा वस्तू. असंही होते, ह्या ज्या वस्तू आहेत दुर्मिळ नाणू किंवा ह्या ज्या वस्तू किंवा इतर वस्तू आहेत, पोस्टाच्या तिकिटा आहेत, या वस्तूंसाठी सुद्धा आरासी उपयोगिता नियम लागू होत नाही असं म्हटलं जातं. कारण ह्या वस्तू जितक्या जमा केल्या, हा एखाद्या व्यक्तीचा छंद असतो. जुन्या नाणी जमा करणे, या पोस्टाच्या जुन्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तिकिटा आहेत ह्या जमा करणे, हा एखाद्या व्यक्तीचा छंद असतो. आणि हा छंद जोपासत असताना त्याला जसजशा ह्या वस्तू मिळतात तशी त्याची उपयोगिता अजून वाढत जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे सुरुवातीला 1-2 नाणी असतील, पुन्हा त्याच्यामध्ये वाढ झाली तर त्याच्या समाधानामध्ये अजून वाढ होते. त्याला असं वाटते की बापरे, अजून हे ज्या नाणी आहेत, ह्या ज्या जुन्या वस्तू आहेत, पुरातन वस्तू आहेत, ह्या जितक्या आपल्याला मिळाल्या तितक्या अजून चांगलं होईल. तर त्यामुळे याही वस्तूसाठी हा आराची उपयोगिता नियम लागू होत नाही असं म्हटलं जाते. ओके, त्याप्रमाणे या पोस्टाच्या तिकिटा सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे हे आराची उपयोगिता नियमाचे काही अपवाद या ठिकाणी सांगितले जातात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा आराची उपयोगिता नियम व्यक्तीची इच्छा